हॅलो मित्रांनो, इंटरमिजिएटसाठी कर्तव्यभूमी आपण आज बघणार आहे. तर या ठिकाणी समांतर रेषा. त्यापूर्वी आपल्याला कोणतं साहित्य लागतं, तर एक कंपास पेटी आपल्याला लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला कर्कटक, छोटी स्केल, त्याच्यानंतर डिव्हायडर या वस्तू आपल्याला लागतील. एक पेन्सिल लागेल. तर पेन्सिल या ठिकाणी मी घेतलेले आहेत. 2-3 पेन्सिल शार्प करून ठेवायचे आहे. तर इंटरमिजिएटसाठी आपण कर्तव्य भूमिती बघणार आहे. तर चला मित्रांनो, प्रश्न पहिला आपण या ठिकाणी बघू. प्रश्न पहिला जो आहे तो आहे समांतर रेषा. दिलेल्या बिंदूपासून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. म्हणजे एक बिंदू दिलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक समांतर रेषा काढायची आहे. तर प्रश्न आहे, 4 सेंटीमीटर लांबीच्या AB रेषा या रेषेपासून काही अंतरावर P बिंदू दिला असता P बिंदूपासून AB रेषेला समांतर रेषा काढायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे की 4 सेंटीमीटर लांबीची एक AB रेषा आपल्याला काढायची. तर या ठिकाणी मी 4 सेंटीमीटरची एक AB रेषा आपण या ठिकाणी काढून घेऊ. प्रश्न जे येतात त्याच्यामध्ये रेषांचं अंतर जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं. कारण इथे 4 सेंटीमीटर दिले तर एक्झाममध्ये तुम्हाला 5 सेंटीमीटर किंवा 6 सेंटीमीटर असं पण येईल. तर या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. स्पेशली इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांना A ग्रेड मिळवणं फार गरजेचं असतं. तर या ठिकाणी आपण AB रेषा 4 सेंटीमीटर अशी आपण घेतलेली आहे. आता काय करायचं, AB रेषेपासून काही अंतरावर एक P बिंदू घ्यायचा आहे. काही अंतरावर आपण एक P बिंदू घेतला, त्याला नाव दिलं P. तर P हा केंद्र घेऊन तर या ठिकाणी आपण कंपास घेऊ आणि कंपासपासून P तर A पर्यंत म्हणजे या रेषेपर्यंतचं अंतर आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. की किती अंतर आहे हे आपण बघू. आणि तेवढ्याच अंतरावर आपल्याला B बिंदूपासून एक कंस करायचं आहे. झाल्यानंतर 4 सेंटीमीटरचं अंतर आपण या ठिकाणी घेतलं होतं. तर AB पासून तर 4 सेंटीमीटर म्हणजे हे जे अंतर आहे हे आपण कंपासमध्ये मोजून घेऊ आणि या ठिकाणी एक चाप मारायचं आहे. तर मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे लक्षात ठेवा. हा जो पॉईंट मिळाला आहे, हा पॉईंट आणि P बिंदू हा पॉईंट या ठिकाणाहून आपल्याला एक समांतर रेषा मिळेल. तर ही समांतर रेषा आपण या ठिकाणी काढलेली आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, दिलेल्या रेषेच्या लांबी इतक्या अंतरावर दिलेल्या रेषेचा समांतर रेषा काढणे. एक दिलेली रेषा आहे, 8 सेंटीमीटर लांबीची रेषा आहे. AB पासून 4 सेंटीमीटर अंतरावर AB या रेषेला समांतर रेष काढा. 8 सेंटीमीटरची रेषा दिलेली आहे आणि त्याला आपल्याला समांतर रेषा काढायची. तर मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे की एक रेषाखंड काढायचा आहे. ही आपण मोठी रेषा घेतली. या ठिकाणी आपल्याला A बिंदू घ्यायचा आहे आणि A बिंदूवर आपल्याला कंपास ठेवून अर्धवर्तुळ काढायचं जे A रेषेला छेदेल. AB रेषा आपण ही घेतलेली आहे. याच्यावर 8 सेंटीमीटरचा आपल्याला एक समांतर रेष काढायची आहे. तर त्याचं अंतर आपल्याला 4 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. तर 4 सेंटीमीटर अंतर या ठिकाणी आपण घ्यायचं आणि या ठिकाणी A बिंदूवर ठेवून हा चाप आपल्याला इथे मारायचा आहे. हा जो कंस घेतला याच्यावर आपल्याला A बिंदूवर लंब टाकायचं आहे. तर लंब टाकत असताना एक अंतर आपण घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हा चाप आपण मारलेला आहे. तर मित्रांनो, हा जिथे छेदला गेला आहे त्या ठिकाणून सरळ एक रेष आपल्याला वरती द्यायची आहे आणि हा बिंदू जो आहे याला आपल्याला नाव द्यायचं आहे C. आता AB तर आपल्याला 8 सेंटीमीटर अंतर सांगितलेलं होतं. तर 8 सेंटीमीटर अंतर या ठिकाणी आपण कंपासमध्ये घेऊ आणि A बिंदूवर ठेवून या ठिकाणी आपण हा आपल्याला पॉईंट मिळाला. जी प्रोसेस आपण या ठिकाणी केलेली होती, जसा इथे आपण अर्धवर्तुळ काढला होता तसाच एक अर्धवर्तुळ या ठिकाणी पण आपण काढून घेऊ.
या बिंदूवर आपल्याला लंब टाकायचं आहे, त्यामुळे कंपासमध्ये मी अंतर थोडंसं वाढवलं आणि हा या ठिकाणी लंब टाकलेला आहे. 4 सेंटीमीटरचं अंतर मोजायचं आहे. वर मोजून बी या बिंदूवर ठेवून आपल्याला इथे चाप मारायचं आहे. हे जे 2 पॉईंट मिळालेले हे आपल्याला या ठिकाणी जॉईन करायचे आहेत. तर ही झाली ए बी रेषेला समांतर रेषा, हिला नाव द्यायचं आहे डी. तर मित्र, अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 2 आपण बघितला. प्रश्न क्रमांक 3, दिलेल्या रेषेच्या विभाजनाच्या प्रमाणात एखाद्या रेषेचे भाग करणे. प्रश्न आहे, 9 सेंटीमीटर लांबीची ए बी रेषा ए पासून अनुक्रमे 1, 5, 3, 0 व 4.5 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घ्या. रेषा ए बीचे ज्या प्रमाणात भाग पाडले आहेत त्याच प्रमाणात 12 सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे भाग पाडा. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ए बी रेषा घ्यायची आहे, तिचं अंतर दिलं आहे 9 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला 9 सेंटीमीटर हे अंतर मोजून घ्यायचं आहे. इथे 9 वर मी पॉईंट केला, 0 पासून घ्यायचं आहे, 0 ते 9, याला नाव द्यायचं आहे ए बी. आणि दुसरं जे अंतर दिलेलं आहे त्यांनी ते आहे 12 सेंटीमीटरचं. 12 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. 12 सेंटीमीटरचं अंतर आपण मोजून घेऊ. हे 12 सेंटीमीटर अंतर खालच्या बाजूला घेतलेलं आहे आणि या ठिकाणी एक रेष आपण मारलेली. तर मित्रांनो, याला नाव द्यायचं आहे सी आणि डी. सी आणि डी ह्या ज्या 2 बिंदू आपल्याला जे मिळाले रेषेचे, इथून आपल्याला सरळ रेष मारायची आणि सी पासून पण या ठिकाणी आपल्याला सरळ रेष मारायची. हा जो छेदला गेलेला जो आहे त्याला आपण ओ नाव देऊ. आता अनुक्रमे 1.5 या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ए पासून आपल्याला अंतर घ्यायचं आहे 1.5 म्हणजे 1.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4.5 असे हे बिंदूंची नावं या ठिकाणी आपल्याला द्यायचे. हा झाला ई, पुढचा आहे एफ आणि या ठिकाणी जी असे नावं मी या ठिकाणी दिलेले. तर मित्रांनो, 12 सेंटीमीटरची जी रेषा आहे ही 9 सेंटीमीटरची रेषा दिलेली आहे आणि ही 12 सेंटीमीटरची रेषा आहे. 12 सेंटीमीटरची रेषा आपण काढलेली आहे. तर ई पासून ओ पर्यंत जे रेष जो पॉईंट आहे तो ई पासून आपल्याला सरळ ही 12 सेंटीमीटरची जी रेष आहे सी डी रेष, हिला इथे टच करायचं आहे. तसंच एफ पासून पण आणि सेम जी पासून पण. तर जसे समान भाग जे अंतर आपण घेतलेलं आहे तेच तसंच अंतर या ठिकाणी आपल्याला मिळेल. पी, क्यू, पी क्यू आणि आर तसे या ठिकाणी भाग पडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 जो आहे, दिलेल्या कोनाचे 2 समान भाग करणे. कोणत्याही मापाचा कोन घेऊन त्याचे समान 2 भाग करा. तर या ठिकाणी ए बी सी हा एक कोन आपण काढू. आता कोन काढत असताना आपल्याला प्रोटेक्टरचा सहाय्य घ्यायचं आहे, प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे. कोणताही कोन या ठिकाणी आपण याला ए नाव देऊ. समान 2 भाग करायचे, अंतर कितीही घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी हे प्रोटेक्टर व्यवस्थित लावायचं आहे. इथे 10, 20, 30, 40, 50, 60 तर 60 अंशाचा कोन आपण या ठिकाणी घेऊ आणि हा स्केलनी ए पासून जो आपल्याला पॉईंट मिळाला आहे तिथे आपण जॉईन करून टाकू. तर हा जो कोन आहे हा कोन आहे, सॉरी या ठिकाणी आपण बी नाव देऊ. हा ए, बी आणि सी असा कोन आपल्याला घ्यायला सांगितलेला होता. आता कंपासमध्ये एक अंतर घ्यायचं आहे आणि ते बी सी आणि ए बी रेषेवर हा एक चाप मारायचा आहे. तेच अंतर कायम ठेवून आपण या ठिकाणी इकडे पण एक चाप मारू आणि ए बी रेषेवर जो पॉईंट मिळाला आहे त्या ठिकाणी पण आपण एक इथे क्रॉस मारून घेऊ. तर हा जो बिंदू मिळाला आपल्याला, इथून जो कोन आहे बी, त्या बी पासून आपल्याला सरळ रेषा इथून घ्यायची आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आपण बघतोय. मी वरती लिहायचं विसरलो. प्रश्न क्रमांक 4. तर अशा पद्धतीने ही रेषा, तर हे समान 2 कोन या ठिकाणी झालेले आहेत. याला नाव देऊ आपण पी. 4, 2 आहे, हा 4, 1 आहे आणि पुढचा 4, 2
हा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. तर मित्रांनो 4-2 जो प्रश्न आहे तो दिलेल्या कोनाचे 4 समान भाग करणे. कोणत्याही मापाचा कोन घेऊन त्याचे 4 समान भाग करा. तर या ठिकाणी परत आपण जी मागची प्रोसेस केली होती तशीच, फक्त आपण 2 भाग केले होते. या ठिकाणी आपल्याला 4 भाग करायचे. तर ABC असा आपण एक कोन तयार करू. त्याला बी नाव देऊ. मगाशी मी बी नाव द्यायचं विसरलो, त्या ठिकाणी ए दिलं गेलं. परत या ठिकाणी प्रोटेक्टर डी व्यवस्थित या ठिकाणी लावायचं आहे. आणि या ठिकाणी आपण 70 अंशाचा कोन घेतलेला आहे. 70 अंशाचा कोन घेऊन ही रेषा जी आहे ती सरळ आपण या ठिकाणी वाढवून घेऊ. वाढवल्यानंतर जी प्रोसेस आपण केली होती त्याच प्रोसेसनी या ठिकाणी थोडंसं अंतर वाढवू आणि इथे एक कर्कटकनी एक चाप मारू. हा मारल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, 2 भाग करायचे आहे. सगळ्यात पहिले 2 भाग करायचे. ABC हा जो कोन आहे त्याचे 2 भाग आपल्याला करायचे. तर आपण BC रेषेवर या अंतरावर एक चाप मारू आणि AB रेषेवर जो आपल्याला पॉईंट मिळाला आहे त्या ठिकाणी एक चाप मारू. सगळ्यात पहिले आपल्याला मिळालेला आहे कोन काढलेला आहे. त्या कोनाचे 2 समान भाग या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण करून घेतलेले आहेत. हे 2 समान भाग केल्यानंतर हिला आपण नाव देऊ पी. नावं तुमच्या मनाने तुम्ही कोणतीही देऊ शकता. सेम प्रोसेस, थोडं अंतर याच्यामधलं आपण कमी करून घेऊ आणि BP ही जी रेषा आहे या ठिकाणी जो छेदला गेलेला आहे त्या ठिकाणी एक आपण आर्क मारू. सेम आर्क BC रेषेवर जो छेदला गेला आहे त्या ठिकाणी मारू. तसंच परत BP रेषेवर जो छेदला गेला आहे त्या ठिकाणी आणि AB रेषेवर ज्या ठिकाणी छेदला गेला आहे त्या ठिकाणी असे आपण 3 ठिकाणी हे चाप मारलेले आहेत. तर आता आपण हे जे बिंदू आपल्याला मिळाले ते आपण या ठिकाणी जॉईन करून घेऊ. तर कोणताही कोन, इथे मी 70 अंश मापाचा कोन घेतलेला आहे आणि 70 अंश मापाच्या कोनाने या ठिकाणी मी तुम्हाला एका कोनाचे 4 भाग. तर बघा मित्रांनो, हा 1, 2, 3 आणि 4 असे 4 समान भाग आपण या ठिकाणी केलेले आहेत. काटकोन त्रिकोण रचना. तर या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे तो आहे कर्ण 7 सेंटीमीटर व एक कोन 40 अंशाचा असणारा काटकोन त्रिकोण काढा. एक कोन जो आहे तो 40 अंशाचा आहे आणि कर्ण जो आहे तो 7 सेंटीमीटरचा दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले एक कर्ण काढून घेऊ. 7 सेंटीमीटरची एक रेषा, त्याला नाव पहिलेच देऊन टाकू. त्याला नाव AB देऊ, A आणि B. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ही AB रेषा जी आहे तिच्यावर आपल्याला लंब टाकावं लागेल, लंब दुभाजक काढावं लागेल. तर लंब दुभाजक करत असताना आपण A कडनं किंवा B कडनं कुठूनही कोणत्याही साईजने आपण हा चाप मारायचा आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे रेषेच्या आणि मी B वर ठेवून घेतलेलं आहे. तसंच A वर ठेवून पण आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला खाली आणि वरती असे आपण इथे चाप मारले. ही रेषा जी आहे ही इथे जॉईन करून घ्यायची. तर या ठिकाणी मी रेषा ही जॉईन करून घेतलेली आहे. आता आपल्याला 40 अंशाचा कोन दिलेला आहे. तर 40 अंशाचा कोन ज्या ठिकाणी दिलेला आहे तो आहे A बिंदू. म्हणजे ABC आपल्याला 40 सांगितलं आहे, तर आपण BC रेषा मारली, आपल्याला C मिळवायचं आहे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी इथे बघा 10, 20, 30 आणि 40. तर हा जो बिंदू मिळालेला आहे या ठिकाणी आपल्याला ही रेषा सरळ जॉईन करायची. तर या ठिकाणी ही रेषा जॉईन केलेली आहे. हा जो कोन आहे हा 40 अंशाचा आहे, याला नाव देऊ C. तर CAB हा जो कोन जो झालेला आहे हा 40 अंशाचा आहे. छेदलेल्या गेलेल्या रेषेचं नाव आपण इथे M देऊ. कर्कटक घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी या रेषेला हा अर्धवर्तुळ छेदेल तिथून आपल्याला B कडे रेषा मारायची आहे. तर या ठिकाणी मी A पर्यंतचं अंतर घेतलेलं आहे सेंटरपासून, म्हणजे B पर्यंतचं पण अंतर आपण घेऊ शकतो. तर असा हा अंतर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि जो छेदनबिंदू मिळालेला आहे या ठिकाणी हा जो आहे याला आपण C नाव या ठिकाणी दिलेलं आहे. तर CB ही रेषा आपल्याला इथे जॉईन करायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हा जो आहे कोन जो आहे तो तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक होता 5.
तर मित्रांनो, आपण 5 प्रश्न बघितले इंटरमिजिएटसाठी. तसेच पुढील 5 प्रश्न पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू व्हेरी मच.